मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर। मुख्यमंत्र्यांनी विधेयकातील महत्त्वाच्या मुद्द्यांची सभागृहामध्ये दिली माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश सभागृहात मांडला। मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारच, मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये व्यक्त केला विश्वास। देशातल्या 22 राज्यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। सगळे सोयरे अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्या, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। हरकतींची छाननी करून त्यावर निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मागासवर्ग आयोग संपूर्णपणे वैध, आयोगाने एम्पिरिकल डेटा गोळा केला, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या त्रुटी दूर करत आरक्षण दिलं, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आरक्षण देणार असं म्हणालो होतो, जरांगेंना भेटायला गेलो तेव्हाही टिकणारा आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केलाय, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत वक्तव्य। उद्या दुपारी 12 वाजता अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार, मनोज जरांगेंची माहिती। तर हरकतीचा विषय पुढे करून समाजाचा अपमान करणं योग्य नाही, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून त्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला, तर आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार घेणार नाही, मनोज जरांगे यांची भूमिका। दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुख्यमंत्र्यांची ओळख झाली आहे। जरांगेंनी आजचं संपूर्ण कामकाज पाहावं, म्हणजे त्यांना सरकारची भूमिका कळेल। त्याने आता संयम ठेवायला हवा, मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन। राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, राज ठाकरेंचा सवाल। तर निवडणुकांच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, त्यामुळे मराठा समाजाने जागरूक राहावं। सरकारच्याकडनं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू, राज ठाकरे यांची टीका। हे विधेयक टिकेल अशी आशा वाटते। शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलंय, आता किती जणांना आरक्षण मिळतं ते पाहावं लागेल, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार। दोनदा नाकारलेलं आरक्षण तिसऱ्यांदा टिकणार नाही, फसगत करणारं फसवं सरकार। विरोध केला असता तर आमच्या नावाने बोंब केली असती, म्हणून पाठिंबा दिला, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। मराठा आरक्षण नक्कीच टिकेल, विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी असं आमचं मत नाही, पण एखादी चांगली गोष्ट होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशोक चव्हाणांची विरोधकांवर टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, याबाबत भाजपच्या महिला आमदारांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार। मराठा आरक्षण कायद्यात टिकणार नाही, लवकरच हायकोर्टामध्ये आव्हान देणार। या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बोगस, दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं आहे का, याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करून मराठ्यांना आरक्षण लागू केल्याबद्दल विशेष आभार आणि कौतुक, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। तर आरक्षण कोर्टात टिकवण्याची जबाबदारी ही पार पाडावी, संभाजीराजेंचं वक्तव्य। कुणबी म्हणून आरक्षण घेतलं तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी ओबीसीतनं आरक्षण मिळेल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। तर आता मिळालेलं आरक्षण हे 50% ओलांडून मिळालं, सिद्धार्थ शिंदेंचं वक्तव्य। विधान भवनाबाहेर मराठ्यांचा जल्लोष, मराठा समाजाने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार। आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी वकिलांची फौज उभी करावी, मराठा बांधवांची अपेक्षा। दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक मंजूर केल्यावर मराठा समाजाचा जल्लोष, मुंबईच्या क्रॉस मैदानात मराठ्यांकडून आनंद साजरा। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत। जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा आपली मागणी संवैधानिक आहे का याचा विचार करावा, बबनराव तायवाड यांचं वक्तव्य। पंजाब हरियाणातील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचं धरणं आंदोलन, जितेंद्र आव्हाड, ऋता आव्हाड आणि सुहास देसाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आंदोलकांची मागणी। जोपर्यंत टिकणारं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जल्लोष करणार नाही, ठाण्यातल्या सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आमरे यांची प्रतिक्रिया। परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर, महाराष्ट्रात 65,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक। 2028 पर्यंत राज्याचे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न, राज्यपाल बैस यांची माहिती। लोकसभेसाठी महायुतीचा 32-12-4 फॉर्म्युला ठरल्याची चर्चा, भाजपाला 32, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 4 जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा, अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची ही माहिती। लोकसभा जागा वाटपात जेवढ्या जागा शिंदे गटाला तेवढ्याच जागा अजित पवार गटालाही मिळाल्या पाहिजेत, जागा वाटपावरून मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते नाशिकच्या काळाराम मंदिरात 8 मार्चला आरती. स्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेच्या वर्धापन दिनाचं यंदा नाशिकमध्ये आयोजन. 7 ते 9 मार्च राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उद्या मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचं उद्या संमेलन. उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार. ब्रिटनमधून 4 मे रोजी वाघनखं महाराष्ट्रामध्ये येणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. नवी मुंबई महापालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा 4,950 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. यंदाचं वर्ष निवडणुकीचं असल्यामुळे कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. मुंबई आयआयटीच्या अकॅडमिक आणि रेसिडेन्शियल इमारतीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. जम्मूमधून पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं उद्घाटन. भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत. वसई ते भाईंदर प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण करता येणार. खासदार राजन विचारेंच्या हस्ते रोरो सेवेचं उद्घाटन. शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून आजपासून शिवनेरी बसची सेवा सुरू. स्वारगेट दादर पुणे स्टेशन मंत्रालय या दरम्यान शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास. नागपूरमधील बार, पब, हॉटेल, हुक्का पार्लर आणि ढाब्यांना वेळेचं बंधन. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर परवाने रद्द करण्यासारखी कडक कारवाई करणार. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची माहिती. कडक इशारा. पुणे शहरातील हॉटेल्स आणि पबसाठी पोलिसांची नियमावली. पब आणि हॉटेल्स मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत सुरू राहणार. नियमावलीचं पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि पबवर कडक कारवाईचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून पुन्हा संपावर. विद्यावेतनात 10,000 रुपयांची भरीव वाढ. तसंच दर महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन देण्याच्या मागणीची अंमलबजावणी न केल्यानं संप. मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षकांची बदली प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने पार पडणार. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा. कॉर्डेलिया क्रूज प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात 1 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण. 1 मार्चला पुढील सुनावणी होणार. उत्तर भारतात होत असलेल्या हवामान बदलामुळे राज्यात उद्यापासून 3 दिवस पुन्हा थंडीची शक्यता. त्यानंतर उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार. हवामान खात्याचा अंदाज. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या. अशोक नजन आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव, कारण अस्पष्ट. मुंबईतल्या मालाडमध्ये एसआरपीएफ जवानाने हातावर झाडून घेतली गोळी. द मॉल परिसरातली घटना. मानसिक तणावातून गोळी झाडून घेतल्याची माहिती. घटनेमध्ये मारुती पडळवार हे जवान जखमी. मुंबई नाशिक महामार्गावर रंगाचे ड्रम असलेल्या कंटेनरला अपघात. ट्रकमधून पेंटचे ड्रम रस्त्यावर पडल्यानं मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. कांदिवलीत इच्छापूर्ती चॅरिटेबल ट्रस्टकडून माघी गणेशोत्सव साजरा. गणरायासमोर प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी साकारली राम मंदिराची प्रतिकृती. समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव पदाचा स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिला राजीनामा. आमदारकीचाही राजीनामा. 22 फेब्रुवारीला दिल्लीत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.